विद्यार्थ्यांचं स्वागत। या विषयात आपण SMAW प्रक्रिया वापरून ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 मिमी जाड MS प्लेटवर फिलेट लॅप जॉइंट बद्दल शिकू। उद्देश या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅक वेल्डिंग आणि वेल्डिंग प्रोसेससाठी योग्य इलेक्ट्रोड निवडण्यास, लॅप जॉइंटमध्ये प्लेट्स तयार आणि सेट करण्यास, टॅक वेल्ड करण्यास, SMAW वापरून ओव्हरहेड पोझिशनमध्ये लॅप जॉइंट करण्यास। आता SMAW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट लॅप जॉइंटसाठी लागणारे साहित्य पाहू। स्टील रूल, स्क्रायबर, प्रिक पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईज, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, इलेक्ट्रोड केबल आणि अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, इलेक्ट्रोड, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, SMAW वेल्डिंग प्लांट मशीन आणि त्यांचे सेटअप ॲक्सेसरीज, सी क्लॅम्प। आता SMAW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट लॅप जॉइंटसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। योग्य सुरक्षेची उपकरणे घाला। प्लेट्स 150 mm लेंथ बाय 50 mm विड्थ 10 mm जाड कापून घ्या। प्लेटचा पृष्ठभाग स्वच्छ करा आणि चौकोनी कडा फाईल करा। अंतर न ठेवता लॅप फिलेट सेट करा आणि दोन्ही टोकांना प्लेटला टॅग करा। टॅपिंग डिस्टन्स 20 mm ठेवा। ओव्हरहेड वेल्डिंगसाठी वेल्ड क्लॅम्प करा। प्रत्येक रनसाठी इलेक्ट्रोड तयार ठेवा। रूट रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड आणि 110 amps करंट वापरा। सेकंड आणि थर्ड रनसाठी 3.15 mm इलेक्ट्रोड आणि 110 amps करंट वापरा। आपण प्री वेल्डिंगची तयारी पाहिली आहे। आता SMAW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट लॅप जॉइंटची वेल्डिंग प्रक्रिया पाहू। ओव्हरहेड वेल्डिंगसाठी वेल्ड क्लॅम्प करा। 3.15 mm चा एक MS इलेक्ट्रोड निवडा आणि 110 amps करंट सेट करा। इलेक्ट्रोड धरून ठेवा जेणेकरून ते वरच्या प्लेट आणि बॉटम प्लेटच्या पृष्ठभागाच्या मधील 45 अंशच्या कोनाला दुभागेल आणि 15 अंश म्हणा खड्ड्यापासून थोडेसे दूर झुकलेले असेल। इलेक्ट्रोड न विणता पहिला बीड मुळाशी ठेवा। चिपिंग हॅमर वापरून बीड मधून स्लॅग काढा। वायर ब्रशने स्वच्छ करा। .15 mm डाया MS इलेक्ट्रोडचा वापर करा आणि 110 amps करंटसह दुसरा रन
पहिला बीड आणि प्लेटच्या पृष्ठभागाच्या दरम्यान जमा करा. इलेक्ट्रोड कोन 45 अंश हा रूट रन साठी नमूद केल्यासारखाच आहे. दुसरा बीड कसून डिस्लॅग करा. .15 mm इलेक्ट्रोड वापरा आणि 110 amps करंट सेट करा. तिसरा बीड पहिल्या बीड आणि वरच्या प्लेटच्या बॉटम काठाच्या दरम्यान शॉर्ट आर्क सह आणि प्लेटच्या पृष्ठभागावर 45 अंशच्या इलेक्ट्रोड कोनासह जमा करा. वरच्या प्लेटमधून काठ वितळणे टाळा. वेल्डची नीट तपासणी करा. आता आपण SMEW प्रक्रियेद्वारे ओव्हरहेड पोझिशनमध्ये 10 mm जाड MS प्लेटवर फिलेट लॅब जॉईंटसाठी लागू करण्यासाठी सूचना पाहू. योग्य सुरक्षेची उपकरणे घाला. अंडरकट. Uneven ripple. Craters. Spatters. रिकॅप. या विषयात तुम्ही शिकलात प्लेटला लॅप जॉईंट मध्ये सेट आणि टॅक वेल्ड करण्यास, ओव्हरहेड पोझिशन मध्ये वेल्ड फिलेट लॅप जॉईंट करण्यास, कोणत्याही पृष्ठभागावरील दोषांसाठी वेल्ड तपासण्यास.